सरकार पक्ष त्यांच्याकडे जात होता, बोलत होता, परंतु काय आश्वासनं नेमकी दिले, त्यांनी काय मागणी केली, काय आश्वासन दिले या बाबतीत काहीच माहिती आम्हाला नसल्यामुळं आम्ही जाणं आणि बसणं याला काही अर्थ नव्हता। आपल्यासोबत बाळासाहेब थोरात आहेत। कालच्या बैठकीला विरोधक गैरहजर राहिले, त्याच्यामुळे सरकार म्हणतंय की त्यांना राजकारण करायचंय म्हणून ते बैठकीला उपस्थित राहिले नाही आणि लेखी उत्तर मागितले। यात काही राजकारण नाही, काही नाही। आमची भूमिका आम्ही सभागृहामध्ये सुद्धा सांगितलेली आहे। आमच्या याच्यात असं आहे की जे आंदोलनं चालले होते, माननीय जरांगे पाटलांचं असेल, ओबीसीचं असेल, सरकार पक्ष त्यांच्याकडे जात होता, बोलत होता, परंतु काय आश्वासनं नेमकी दिले, त्यांनी काय मागणी केली, काय आश्वासन दिले या बाबतीत काहीच माहिती आम्हाला नसल्यामुळं आम्ही जाणं आणि बसणं याला काही अर्थ नव्हता। पण काय भूमिका काय होती महाविकास आघाडीची, नेमकी काय भूमिका होती? भूमिका आहे की समाधानकारक तोडगा निघावा आणि समाजात तेढ होऊ नये। विधान परिषदेची निवडणूक आहे, अनेक जण हॉटेल्समध्ये आपल्या आमदारांना ठेवतात। काँग्रेसने तशा प्रकारची रणनीती केली आहे का? कोणत्या हॉटेलमध्ये काँग्रेसचे आमदार राहतील? नाही, काँग्रेसजवळ एवढे पैसे नाही हॉटेलमध्ये आमदार ठेवण्यासारखी परिस्थिती आमची नाही। ज्यांची आहे परिस्थिती पण आत्मविश्वास आहे तिन्ही उमेदवार निवडून आमची आघाडीचे तिन्ही उमेदवार विजयी होतील। त्यामुळे हे होते बाळासाहेब थोरात। त्यांनी सांगितले की बैठकीला विरोधक का गैरहजर राहिले, त्यांचं असं म्हणणं आहे की सभागृहात सुद्धा यावर चर्चा व्हावी आणि यावर सकारात्मक तोडगा निघावा अशीच महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका आहे। आणि त्यासोबतच विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रणनीती संदर्भात सुद्धा त्यांनी भाष्य केलं। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।